हाय गाईज. सो दिस इज मी प्रतीक ढोरे अँड आपण आज बोलतोय होम लोन या टॉपिकवर. सो द गाय लाईक मी अँड लॉट ऑफ गाईज आर ऑब्वियसली बाय होम in a city like Pune on EMIs. So, but at the same time, we fall into trap called loans from a bank, जे आपल्याला भरपूरदा कळत नसतं किंवा माहिती नसतं. So I will start with explaining or giving my own example so that it will be helping you to understand it. So I have make a loan of around 42 lakh rupees almost 4 वर्ष आधी. आणि मी ऑलमोस्ट 35,000 रुपीज EMIs भरतो पर मंथला त्याचा. सो इन लास्ट 4 years आय हॅव ऑलमोस्ट पेड 11 to 12 lakh rupees of the total EMIs. And make a guess how much principal amount it's been reduced from the loan amount. It's actually 60,000 only. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. So I have end up paying 12 lakh. आउट ऑफ दॅट त्यांनी माझं फक्त 60,000 इज प्रिन्सिपल अमाऊंट रिड्यूस केलाय. सो माय टोटल अगेन द करंट लोन अमाऊंट इज 41,36,000. सो दिस इज ऍक्च्युअली अ स्कॅम. बात तो सही है. आणि मी या गोष्टींना आधी अवेअर नव्हतो जेव्हा घर घेतलं किंवा लोन घेतलं. अँड आय हॅव मेड अ लोन फ्रॉम LIC HFL बिकॉज त्यावेळेला मला एजंटनी ते सजेस्ट केलं होतं. मला फारसं माहित नव्हतं, आमच्या घरात कोणी लोनवर घर घेतलं नव्हतं याआधी. सो आम्हा लोकांना असंच एवढी काही आयडिया नव्हती. आणि SBI कडनं मला तेवढ्या अमाऊंटचं लोन मिळत नव्हतं. सो नथिंग अगेन्स्ट LIC, बट नाऊ व्हॉट मेजर्स वी कॅन टेक while buying a flat to avoid this kind of like high interest paying stuffs and all. So first suggestion is always buy a loan from nationalized bank like SBI, Bank of Baroda and so on. सो एक तर आणि सेकंड सजेशन इज अशा बँकेकडनंच लोन हे करा ज्या केसमध्ये RBIनी जर रेट ऑफ इंटरेस्ट वाढवलाय तर तो वाढेल. बट सेम टाइम जर RBIनी तो कमी केलाय सो त्यावेळेला त्या बँक ऑटोमॅटिकली ते कमी पण करतील. इन्स्टेड यू हॅव टू गो इन अ बँक, रिक्वेस्ट देम टू रिड्यूस युअर रेट ऑफ इंटरेस्ट या सगळ्यापेक्षा. सो याने तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होणार. ओके. थर्ड थिंग इज तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा तुमचा EMI जास्त घ्या स्टार्टलाच. whatever best you can pick, go for it. Okay, that's the third thing, so that तुमचा इंटरेस्ट at the end ला कमी पे जाईल. And the fourth thing is try to make the shortest possible duration. Let's say I have opted earlier for 30 years, but now as I just transfer into SBI, I'm taking it for 10 years only. So माझा जो ultimate interest जाणार आहे तो खूप कमी जाणार आहे. Instead, like initially when I calculated, it was supposed to go around 1 crore 20 lakh something. Now it is going to be very less because I am reducing the duration. So yeah, that is gonna help me. So या सगळ्या सिच्युएशन मध्ये मला कळलं की ऍक्च्युली बँक्स याच्यातनंच कमवतात. ऑलमोस्ट हा आपल्यासोबतचा स्कॅम होतो जो आपल्याला कळत नाही. आणि बँक इनिशियली फक्त इंटरेस्ट रिड्यूस करतात आपल्या लोन प्रिन्सिपल अमाऊंट मधून. आणि ते आणि ऍक्च्युली हा प्रमाण LIC मध्ये त्यांनी खूप जास्त केलंय. मी आता स्टेटमेंट्स माझ्या बघितले त्यानंतर मी शॉक झालो. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय बिकॉज ऑफ माय ओन एक्सपिरियन्स. सो दॅट तुम्ही लोक या स्कॅम पासून म्हणा किंवा ही जी ट्रॅजेडी किंवा हा जो सिस्टम आहे, आय वोंट से ट्रॅजेडी बट इट्स अ सिस्टम दॅट बँक हॅज इस्टॅब्लिश्ड फॉर देअर गेन, फॉर देअर प्रॉब्ली बेनिफिट. आय नो की आपल्यासारखे लोक फ्लॅट काही अपफ्रंट घेऊ शकत नाही कॅशमध्ये किंवा लमसम अमाऊंट पे करून. आपल्याला EMIs करायला लागतात पुण्यासारख्या शहरात घर घेण्यासाठी. बट दिस आर सम मेजर्स वेअर एज यू गाईज कॅन सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम पेइंग अ लॉट ऑफ इंटरेस्ट. अँड दिस इज अल्टिमेटली लाईक आय फील स्कॅम विच इज हॅपनिंग विथ अस. सो बी अवेअर, बी स्मार्ट while opting a loan, and take these suggestions in your mind while applying for a loan. Go for nationalized bank, try to make your duration short, try to get as max as EMI as possible. And one more thing, the last thing which I missed is try to म्हणजे तुम्ही 4 class try करा. Suppose you have saved 30,000 for a month for a year pay. If you have saved 1 lakh rupees for a month, just pay that to bank so that तुमचा principal amount त्यातनं कमी होईल. So yeah, that's it for this video, guys. I hope this is helpful for you, and keep watching my video. Subscribe me so that I will grow
and I will keep sharing this kind of content with you guys. So yeah, thank you for watching. Bye bye. See you soon.